चला मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन येते स्वीट डिश। आज आपण गाईच्या दुधापासून खरवस तयार करत आहोत। खरवस आधी गाळून घ्यायचा आहे। 1/4 दूध घालून घ्यायचे, त्यानंतर त्याला ढवळून घ्यायचं आहे। चांगलं ढवळून झाल्यानंतर गूळ आवडीप्रमाणे गूळ घाला। कुणाला जास्त गोड कमी आवडतं, इलायची पावडर, ड्रायफ्रूट्स आहेत। त्यानंतर चांगला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ मिक्स झाल्यानंतर आपल्याला स्वादासाठी जायफळ वापरायचं आहे आणि नंतर परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। मी इकडं गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे। मोठ्या पातेल्यात ठेवायचे, छोट्या पातेल्यात दूध घ्यायचं आहे, ते ठेवायचे। त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया। नंतर त्याच्यावर मोठं झाकण ठेवून मंद आचेवर 15 मिनिटासाठी ठेवून देऊया। चला बघा आता किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत आपल्याला, आणि यापासून अँटी ऑक्सिडंट आणि प्रोटीन्स मिळतात। बघा आपण छान छान तुकडे करून घेतलेले आहेत, खूप सुंदर। या खायला। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।